चला तर मंडळी, दळवी बंधू मसाले राशीन यांच्याकडे हे ग्राहक कुठून आले ते विचारू. होय, काय नाव आहे तुमचं? अमोल लालासाहेब शिंदे. तर कुठून आलेत तुम्ही? सापडगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. बर, एवढ्या लांब कस काय हो? काय ना, आमच्या इथे अखंड हरिनाम सप्ताह आहे सापडगावला. हा. त्या निमित्त आम्ही गावासाठी शिपी आमटीचं बेट ठेवलेलं आहे. हा. त्या निमित्त मसाल्यासाठी आलेलो आहे दळवी बंधूंकडे. बरं, तर मंडळी आज आपण जाणार आहेत कर्जत तालुक्यातल्या चापडगाव येथे, जिल्हा अहिल्यानगर. तर नमस्कार मंडळी, फायनली आपण आलोय चापडगावला, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे. तर सगळ्यात आधी मंडळी आपण विठू माऊलीचं दर्शन घेऊ. आणि मंडळी इकडे कीर्तन चालू आहे आणि इकडे जेवणाचं नियोजन चालू आहे. नेमकं काय नियोजन चालू आहे ते तिकडे जाऊन बघूया. आणि मंडळी इकडे महिलांचं चपात्या बनवायचं नियोजन चालू होतं. होय, तर आचारी कोण आहे आणि तुमचं नाव काय आहे? माझं नाव चौरे हरिदास, माऊली केटर्स. आणि हे तुम्ही काय बनवलंय? हे आम्ही शिपी आमटी बनवत आहोत. आणि अन्नदात्याचे नाव काय आज? बिभीषण रसाळ व अमोल लालासाहेब शिंदे. बरं, आणि जी तुम्ही शिपी आमटी बनवली ती किती लिटर बनवली? ही शिपी आमटी 600 लिटर बनवलेली आहे. बरं, अंदाजे किती लोक जेवते ना ह्याच्यामध्ये? यामध्ये अंदाजे 2500 लोक जेवतात. आणि हे शिपी आमटीसाठी मसाले कुठून आणलेत तुम्ही? शिपी आमटीसाठी मसाले आम्ही राशीनवरून दळवी बंधू यांचे आणलेले आहेत. बरं, एवढ्या लांबून का आणले मसाले? हे सर्व मसाले घरीच बनवतात. बरं, हा. आणि त्यांची 35 वर्षांची परंपरा आहे. बरं. त्यामुळे आम्ही तिथून आणले. आणि ह्यांच्या दळवी बंधूंच्या मसाल्याची क्वालिटी कशी आहे? क्वालिटी 1 नंबर आहे. आणि उत्पादक ते ग्राहक डायरेक्ट 20% डिस्काउंट. बरं. आणि तुम्ही बघू शकता मंडळी, दळवी बंधूंच्या मसाल्यांच्या खरेदीवर 20% डिस्काउंट पण मिळतोय. आणि काय कार्यक्रम आहे इथं? इथं आमच्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. चला तर बघूयात दळवी बंधूंच्या मसाल्यांच्या शिपी आमटीची रेसिपी. तोपर्यंत इथं कढीपत्ता, कोथमीर, कांदा, आलं, लसूण, खोबरं, पुदिना, टोमॅटो यांची पेस्ट तयार केली. लगेच हे टाकलं तेल, जिरी, मोहरी आणि लगेच कढीपत्ता आणि पुदिन्याची पेस्ट टाकली. ही टाकली आलं लसूण पेस्ट, ही आली खोबऱ्याची पेस्ट. होय, आता काय टाकताय तुम्ही? दळवी बंधूंचा स्पेशल हळद पावडर. ही आली दळवी बंधूची हळद पावडर आणि ही दळवी बंधू यांची बॅडगी मिरची पावडर आणि ही टोमॅटो पेस्ट. होय, आता हे काय टाकताय तुम्ही? दळवी बंधूंचा काळा मटण मसाला. हे आले दळवी बंधूंचे स्पेशल शिपी आमटीसाठी सिक्रेट मसाले. आणि हा दळवी बंधूंचा घरगुती बनवलेला येसू, त्यात आलं आपलं हे पाणी. ही आली आपली शिजवलेली डाळ. आणि हा दळवी बंधू मसाले राशीन यांचा स्पेशल शिपी आमटी मसाला. आणि तुम्ही बघू शकता दळवी बंधू मसाले राशीन यांच्या घरगुती मसाल्यांनी जबरदस्त क्वालिटीची शिपी आमटी तयार झाली. आणि असली खतरनाक तरी बघून तर माझ्या तोंडाला तर पाणी सुटले. आणि लगेच सगळ्यांनी जेवाय सुरुवात केली. चला तर ह्यांना विचारू शिपी आमटी कस काय झाली. होय, काय नाव आहे तुमचं? कस काय झाली आमटी? आणि इकडे पलीकडे बी विचारू कस काय झाली शिपी आमटी. होय, काय नाव आहे तुमचं? कशी झाली शिपी आमटी? 1 नंबर. असं म्हणूच तर दम की लगेच मी बी जेवाय बसलो. आणि खोटं नाही म्हणरी, असली 1 नंबर खतरनाक आमटी झाली, विषयच नाही घ्यायचा.